मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, मागील तांत्रिक सिरीजची आजच्या व्हिडिओचा हा 8वा भाग आहे. जर आधीचे 7 भाग तुम्ही बघितले नसेल तर सर्व व्हिडिओंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण अशाच प्रकारचे 10 ते 15 पर्यंत तांत्रिक सिरीज कव्हर करणार आहोत आणि सर्व टॉपिक वाईज कव्हर करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पर्यावरणीय व्यवस्थापन किंवा आपत्ती या विषयावरती या ठिकाणी आपण जवळपास 80 प्लस प्रश्न कव्हर करणार आहोत. अशाच प्रकारचे टॉपिक वाईज बघणार आहोत. अजूनही तुम्ही YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि जो आरोग्य सेवकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे. तर या ठिकाणी स्क्रीनवरती पहिला प्रश्न आहे. 21 मे आणि 23 मे 2023 दरम्यान बघू शकता तिसरी पर्यावरण आणि हवामान शाश्वत कार्यगट म्हणजे बघू शकता ECSWG ची बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती? कोणत्या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली होती? योग्य उत्तर आहे क्रमांक 1. मुंबई येथे ही आयोजित करण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये फक्त आपला हा रिव्हिजन पार्ट असणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण असणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या तारखेला G20च्या एन्व्हायर्नमेंट अँड क्लायमेट सस्टेनेबिलिटी वर्किंग ग्रुप ची तिसरी बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती? कोणत्या तारखेला ही आयोजित करण्यात आलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक 3. क्रमांक 3 बघू शकता. मे मध्ये या ठिकाणी 21 आणि 23 मे ला 21 आणि 23 मे 2023 ला ही या ठिकाणी ज्या बैठक घेण्यात आलेली आयोजित करण्यात आलेली होती. तर या ठिकाणी हे इंग्लिश प्रश्न आपण स्किप करणार आहोत कारण इंग्लिशमध्ये आपल्याला पेपर नाही, मराठीमध्येचा ऑप्शन उपलब्ध असल्यामुळे. ठीक आहे. खालील प्रश्न आपण कव्हर करूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आणि हे जेवढे मोठाले प्रश्न आहेत अशाच प्रकारे IBPS तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. पॅरिस करारामध्ये नमूद केलेल्या हवामान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी, मूलतः उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि जागतिक तापमान वाढ डॅश डॅश पर्यंत मर्यादित करण्यासाठी मुंबई हवामान कृषी योजना म्हणजे या ठिकाणी बघू शकता MCAP तयार केली आहे. कशासाठी? किती अंदाजित करण्यासाठी, तापमान वाढ करण्यासाठी? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. क्रमांक 4 या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1.5 सेल्सिअस करण्यासाठी ही योजना तयार केलेली आहे, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चौथ्या क्रमांकाचा प्रश्न स्किप करण्यात येत आहे, इंग्लिश आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बघू शकता. AQI अहवाल 2021 नुसार महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराच्या 2021 सालातील हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशकांची AQI सरासरी सर्वात वाईट आहे? सर्वात वाईट कोणत्या अ, राज्याची आहे? तुमच्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. या ठिकाणी शहरे दिलेली आहेत आपल्या महाराष्ट्र राज्यातील. योग्य उत्तर आहे क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी कल्याण शहराची सर्वात सरासरी वाईट असलेली तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. महाराष्ट्र सरकारचा हरित महाराष्ट्र हा विषय कोणत्या शाश्वत विकास उद्दिष्टांतर्गत आहे? कोणत्या? तर योग्य उत्तर आहे क्रमांक ठीक आहे 1. बघू शकता उद्दिष्ट 332 अंतर्गत आहे. सॉरी, उद्दिष्ट 13 अंतर्गत आहे. कारण पुढे पर्याय आलेला आहे. उद्दिष्ट 13 अंतर्गत आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बघू शकता. पायाभूत सुविधा आणि उत्पादनाशी संबंधित शाश्वत विकास उद्दिष्ट बघू शकता म्हणजेच शाश्वत विकास उद्दिष्ट म्हणजे या ठिकाणी SDG बघू शकता क्रमांक डॅश डॅश साधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मेक इन महाराष्ट्र उपक्रम राबविला. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी क्रमांक 9 राबवलेला आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर बरेच विद्यार्थी बोलत आहे की आता वेळ खूप आहे, रिव्हिजनसाठी काय करावे? तर तुम्ही आपल्या नोट्सचा नक्की वापर करायचा. तुम्हाला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकसाठी नक्की फायदा होणार आहे. आणि सर्व विषयांच्या तांत्रिक, आरोग्य सेवक तांत्रिक आणि ग्रामसेवक तांत्रिक दोन्ही या ठिकाणी तांत्रिक लिहित आहे. 1 मिनिट. ठीक आहे. आरोग्य सेवक तांत्रिक आणि ग्रामसेवक तांत्रिक सोबतच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, GK, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित, सर्व बुद्धिमत्ता, सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला आरोग्य सेवक आणि ग्रामसेवकचा फक्त या ठिकाणी ₹150 मध्ये भेटणार आहे. म्हणजे आरोग्य सेवकच्या 150 आणि ज्या तांत्रिक आहेत ग्रामसेवकच्या ते देखील 150 मध्ये. या नोट्स घेण्यासाठी तुम्ही बघू शकता 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी 150चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचे आणि सोबतच तुम्हाला ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे असेल की आरोग्य सेवकच्या नक्की सांगा, म्हणजे तुम्हाला त्या नोट्स उपलब्ध होऊन जातील. ठीक आहे. आता पुढे प्रश्न आपण सर्व कव्हर करणार आहोत.
10 क्रमांकाचा प्रश्न बाद आहे. 11वा देखील बाद आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जो 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे. ठीक आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता. बृहद किंवा आंतरिक हिमालय किंवा हिमाद्री म्हणून ओळखली जाते. कशाला ओळखली जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक 2 बघू शकता. हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील पर्वतरांगेला ओळखले जाते हिमाद्री म्हणून किंवा हिमालय म्हणून किंवा बृहद हे तीनही नाव आहेत. बृहद, हिमालय किंवा हिमाद्री हे म्हणून ओळखले जाते हिमालयाच्या सर्वात उत्तरेकडील पर्वतरांगेला. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे डॅश डॅश येथे योगदान करणाऱ्या व्यक्तींना स्टॉकहोम जल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कुठे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. क्रमांक 4 म्हणजे जलसंपत्ती संधारण आणि संरक्षण यामध्ये या ठिकाणी योगदान देणाऱ्या व्यक्तींना स्टॉकहोम जल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हा पॉइंट तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता आय-एम-पी प्रश्न आहे बघू शकता. भारत वनस्थिती अहवाल 2021 नुसार देशातील कोणत्या राज्यात क्षेत्रनिहाय सर्वाधिक वन आच्छादन आहे? कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक वन आच्छादन आहे? तुमच्या समोर 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक 2 तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. मध्य प्रदेश राज्यामध्ये सर्वात जास्त वने आहेत सर्वांनाच माहीत असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आम्रसरींची व्याख्या अशी करता येईल. कशी करता येईल आम्रसरींची व्याख्या? योग्य उत्तर क्रमांक 3. ठीक आहे. बघू शकता. मान्सून पूर्वसरी ज्या कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये ठीक आहे. कर्नाटक आणि केरळ राज्यामध्ये सामान्य आहेत अशी या ठिकाणी आम्रसरींची व्याख्या करता येईल लक्षात घ्यायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. भारतात खारफुटी वने ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात? कोणत्या राज्यामध्ये आढळतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. पश्चिम बंगाल राज्यामध्ये या ठिकाणी खारफुटी वने आढळतात लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आय-एम-पी करायचा आहे या प्रश्नाला. चिपको आंदोलनासंदर्भात अयोग्य पर्याय निवडा. म्हणजे चुकीचा पर्याय याच्यामध्ये हे 4 पैकी 3 पर्याय योग्य आहेत. 3 योग्य आहेत आणि एक जो चुकीचा आहे तो कोणता आहे तुम्हाला ओळखायचा आहे. तुम्ही 4ही पर्याय वाचायचे आहेत. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. हा चुकीचा आहे म्हणजे बघू शकता. वृक्ष वाचवण्यासाठी झालेले हे हिंसक आंदोलन होते. हे हिंसक आंदोलन नव्हते. एवढाच पॉइंट हे आंदोलन होते परंतु हिंसक नव्हते. हा पॉइंट तुम्ही चुकीचा ठरवायचा आहे. चुकीचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तुम्ही 4ही विधाने वाचायची आहेत. यापैकी कोणते विधान चुकीचे आहे तुम्हाला सांगायचे आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. क्रमांक 4 हे चुकीचे आहे. ठीक आहे. खाली गेलेले आहे. हे चुकीचे आहे बघू शकता. नैसर्गिक साधन संपत्तीचे शाश्वत व्यवस्थापन हे सोपे काम आहे. हे सोपे नाही. हे अवघड काम आहे. या ठिकाणी चुकीचे असलेले तुम्हाला बघायला भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणता अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही? अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. अणुऊर्जा. अणुऊर्जा हा अपारंपरिक ऊर्जा स्रोत नाही. बाकी हे हा अणु अणु अ, अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहे. भूऔष्णिक ऊर्जा हा देखील आहे आणि सौर ऊर्जा हे देखील आहे. फक्त अणुऊर्जा हा अपारंपरिक स्रोत नाही. पुढचा प्रश्न बघू शकता. भारत मोठ्या प्रमाणावर पसरलेले वन कोणते? भारतात म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेले वनक्षेत्र कोणते आहे भारतामध्ये? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. विषुववृत्तीय पानझडी वने हे मोठ्या प्रमाणात पसरलेले वनक्षेत्र आहे. पुढचा प्रश्न बघू शकता. 1987 मध्ये संयुक्त राष्ट्रीय पर्यावरण कार्यक्रमास म्हणजे या ठिकाणी युनिसेफ म्हणतो त्याला बघू शकता एएफसी या ठिकाणी बघू शकता उत्पादन डॅश डॅशच्या पातळीवर गाठवण्याचा करार ठीक आहे डॅश डॅश यश करण्यात मिळाले. कधी करण्यात यश मिळालेले होते या कार्यक्रमाला? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 मध्ये 1986 मध्ये यश मिळालेले होते. पुढचा प्रश्न बघू शकता. नमामि गंगे कार्यक्रम या एकीकृत संवर्धन मिशनला केंद्र सरकारने कोणत्या वर्षी बघू शकता फ्लॅगशिप प्रोग्राम म्हणून मंजुरी दिली? कोणत्या वर्षी मंजुरी दिली नमामि गंगे कार्यक्रमाला? तर ठीक आहे. योग्य उत्तर क्रमांक 3 आहे. 2014 ला योगदान दिलेले आहे म्हणजे या ठिकाणी मान्यता मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बाधित होणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार जागतिक तापमान वाढीचा सर्वाधिक त्रास कोणत्या खंडाला होईल? कोणत्या खंडाला होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता आपल्या आशिया खंडाला होईल. महासागरांची पातळी वाढेल असे देखील सांगण्यात आलेले आहे. 22 नंबरचा प्रश्न स्किप आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे
नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर करण्यासाठी सरकार खालीलपैकी कोणते पाऊल उचलू शकते? कोणते पाऊल उचलू शकते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता. मेट्रो आणि बस सेवांची उभारणी हे पाऊल उचलू शकते. पुढचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणता वायू प्रदूषणाला कारण ठरणारा नैसर्गिक आढळणारा घटक आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. क्रमांक 2 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक हे कारण आहे. पुढचा प्रश्न बघू शकता. पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोतांच्या संदर्भात संवर्धन म्हणजे काय? संवर्धन म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. हुशारीने व्यवस्थापन करणे हा एक संदर्भ होईल. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघू शकता. आपल्या खाण्याच्या सवयींतील खालीलपैकी कोणता बदल आपल्याला पर्यावरणीय सर्वात मोठा परिणाम करेल? कोणता मोठा पर्यावरणाला या ठिकाणी आपल्या परिणाम करेल? तर योग्य उत्तर याचा या ठिकाणी 24व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. ठीक आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता. मांस आणि बघू शकता पशुज उत्पादनांचा त्याग करणे हे या ठिकाणी योग्य ठरेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी परिणाम ठरेल या ठिकाणी आहे, योग्य नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे परिस्थिती. बघू शकता परिस्थिती संस्थेतील विविध पोषण पातळ्यांतून ऊर्जेचा प्रवाह डॅश डॅश असतो. कसा असतो ऊर्जेचा प्रवाह? तुमच्या समोर 4 पर्याय आहेत. कसा असतो ऊर्जेचा प्रवाह? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता प्रत्येक उच्च पोषण पातळीसह कमी होतो. हा या ठिकाणी अशा प्रकारचा प्रवाह असेल, तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन बघत आहोत. काय आहे पुढचा प्रश्न बघू शकता. बॅसिलिका ऑफ बॉम जिझस जे बघूया जसीस हे एक कॅथलिक रोमन कॅथलिक बघू शकता बॅसिलिका असून ते डॅश डॅश राज्यात आहे आणि ते युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे हे? तर योग्य उत्तर क्रमांक 3 हे गोवा राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या नवीनीकरण योग्य नसलेला ऊर्जा स्रोत आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1 कोळसा. कोळसा या ठिकाणी नवीनीकरण नसलेले योग्य स्रोत आहे कोळसा. नवीन नाही जुना आहे, हा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वन अधिकारी बघू शकता A.K. बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील अवनती झालेल्या जंगलांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणते प्रतिमान वापरले? कोणते प्रतिमान वापरले? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3 क्रमांक 3 वापरले बघू शकता. त्यांनी स्थानिक लोकांना वन संवर्धन शास्त्रात सहभागी करून घेतले. हे या ठिकाणी सर्वात महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. ओझोन थराची जाडी वाढण्यासाठी खालीलपैकी कोणती कृती सर्वोत्तम आहे? जाडी वाढण्यासाठी जो आपला ओझोन थर आहे तो पातळ होत चाललेला आहे, त्याची जाडी वाढण्यासाठी कोणती कृती सर्वोत्तम आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 क्रमांक 2 म्हणजे बघू शकता फ्लोरीन आधारित शीतलक द्रव्यांचा वापर कमी करणे हे या ठिकाणी योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे भोपाळ वायू दुर्घटनेने दरम्यान बघू शकता युनियन कार्बाइडचे अध्यक्ष कोण होते? त्यावेळेस कोण होते अध्यक्ष? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 क्रमांक 1 म्हणजे बघू शकता ऑरेन हे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पारिस्थितिकी संस्थेचे जैविक घटक नाहीत? कोणते जैविक घटक नाहीत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 माती ह्या ठिकाणी जैविक घटक नाही. पुढचा प्रश्न आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 3 आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे चांदोली राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 1987 मध्ये UNEP ने केलेल्या कराराचा मुख्य उद्देश काय होता? काय होता त्या कराराचा मुख्य उद्देश? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 क्रमांक 1 हा मुख्य उद्देश होता बघू शकता. CFCS चे उत्पादन 1986 च्या स्तरावर बघू शकता स्थिर करणे याच्यावरती हे आधारित होते. हा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. ठीक आहे. काय आहे खालीलपैकी काय अजैविक अपघटनीय आहे? काय आहे खालीलपैकी? ठीक आहे. वरती गेलेला आहे पर्याय. ठीक आहे. 2 क्रमांक 2 म्हणजे या ठिकाणी बघू नायलॉन हे उत्तर आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 39व्या क्रमांकाचा तुम्ही बघत आहात.
खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे वन स्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन होऊ शकते? कोणत्या गोष्टींमुळे होऊ शकते? पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. तर बघू शकता. जंगलांच्या वाढीच्या दरानुसार लाकडाच्या कापणीचे समायोजन करणे. म्हणजे जेवढी लाकडे आपण कापतो त्याच्या दुप्पट आणि तिप्पट तुम्ही झाडे लावली पाहिजेत. अशा प्रकारे व्यवस्थापन होऊ शकते. आणि मित्रांनो आता 40 पर्यंत प्रश्न बघणार आहोत आणि पुढील प्रश्न आपण नंतर बघणार आहोत पुढील भागामध्ये. बघू शकता. तीव्र जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक साधन संपत्तीचा आपण विवेक करणे गरजेचे आहे? कोणत्या? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. क्रमांक कोळसा आणि पेट्रोलियमचा जास्तीत जास्त विवेक करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण 40 प्रश्न कव्हर केलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण 40 प्रश्न कव्हर करणार आहोत.